नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अमेरिका आणि इराण युद्धाचे सावट अजूनही संपलेले नाही. सध्याला भारतामध्ये गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सोलापुरातील याची झळ रिक्षावाल्यांना पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी काही ठिकाणी पंप आहे आणि तेही बंद असल्याने जुळे सोलापूर भागातील जोशी पेट्रोल पंपासमोर असलेल्या LPG पेट्रोल पंपावर सकाळी 6 वाजल्यापासूनच रिक्षाच्या रांगा लावण्यात आल्या होत्या. तरी दुपारी उशिरापर्यंत रिक्षामध्ये गॅस न मिळाल्याने रिक्षावाल्यांनी आपल्या गाड्या इथेच लावल्या होत्या. काही रिक्षावाल्यांनी तर घरी जाऊन जेवण करून हे आले तरीही दुपारपर्यंत रिक्षाचा नंबर आला नव्हता. फक्त एकच पंप चालू असल्यामुळे येथे रिक्षावाल्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले आहे आणि लांबलचक अर्धा किलोमीटर पर्यंत रांग पाहायला मिळाली. या प्रसंगी रिक्षावाल्यांनी सध्याला LPG गॅसची किंमत वाढली असून सुद्धा ग्राहक आम्हाला 10 रुपये सुद्धा वाढवून देत नाही. आम्ही करायचे काय आणि खायचे काय असा सवाल सरकारकडे केला आहे. मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक. आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत LPG गॅसचा प्रॉब्लेम काय सुटी नाही. कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत. हे गहू गॅस म्हणून आहे आता इथं सध्या येडू जोशी शाळेजवळ. तुम्ही बघू शकता हे पूर्ण रिक्षाची रांग आहे. 6 वाजता मी येऊन गेलेला आहे. उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो. परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला. हे LPG गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला. सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर. विनंती नाही तर चालत. किती दिवसापासून हा गॅसचा प्रॉब्लेम? कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून हे प्रॉब्लेम आहे. सुद्धा निघाला झाला याच्यावर. आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही. 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला. हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे. 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे. आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत. कारण की आम्हाला आहे ना घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे. कारण की आता आळपण बळ पण आम्हाला घेऊन चालवावंच लागतंय. तरी सुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे. तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी. कारण की मग आता दोन पंप जरा व्यवस्थित त्यांनी चाललं ना 10 मिनिटात ते लाईन संपून जाईल. पण त्यांनी एकच लाईन चालवाले. आता काय असेल तुम्ही निर्णय घेऊन आता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किती दिवसापासून असा प्रॉब्लेम चालू आहे? 8 ते 15 दिवसापासून. आता 15 दिवस झाला आता बरोबर आहे. हे प्रॉब्लेम चालू आहे सध्याला. आता काय करायचं आता हे सरकारला आम्ही विचारतो. आम्ही आता काय असेल ते प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.